मागील 3 वर्षात महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत अनेक पशुपालक शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक शासन निर्णय मंजूर झाले, परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. ही खूप मोठी शोकांतिका आहे. एकतर्फी करारनामा करून महाराष्ट्रामध्ये अनेक कंपन्या मोठ्या प्रमाणात पशुपालक शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. याबाबत कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील यांच्याबरोबर पोल्ट्री व्यावसायिकांनी बैठक घेऊन समस्या सोडवण्याबाबत मागणी करण्यात आली आहे. तर अधिकाऱ्यांबद्दल आज नाराजी व्यक्त करण्यात रायगड आली. जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील यांच्या माध्यमातून पेण येथे पशुसंवर्धन मेळावा आयोजित केला होता. यावेळी अनेक पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी इथे उपस्थित होते आणि त्यांचे वर्षानुवर्ष असणारे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी एका वेगळ्या दालनामध्ये ह्या अलिबागचे उपायुक्त देशपांडे व मुंबईचे सह-आयुक्त कांबळे साहेब यांच्या उपस्थितीत पोल्ट्री व्यावसायिकांची मीटिंग लावली होती आणि त्याच्यातून पोल्ट्री व्यावसायिकांचे प्रश्न कसे सोडावेत याच्याबाबत चर्चा झालेली आहे. पोल्ट्री व्यावसायिक गेली 2 ते 3 वर्ष केंद्र शासनाने जे पोल्ट्री व्यावसायिकांसाठी जी ध्येय धोरणं ठरवलेली आहेत, ज्या गाईडलाईन्स पारित केलेल्या आहेत, त्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून सतत पुणे आयुक्त असेल, मुंबई सह-आयुक्त असतील, अलिबाग उपायुक्त असतील, यांच्या दालनात वारंवार फेऱ्या मारत आहेत. पण का कोणास ठाऊक हे सगळे पशुसंवर्धनाचे खात्यातील आयुक्त हे केंद्राच्या गाईडलाईन्स पारित करत नाहीयेत. जी कंपनी आणि पोल्ट्री व्यावसायिकांची बायबॅक कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग जी पोल्ट्री व्यावसायिक चालते, त्याच्या गाईडलाईन्सची अंमलबजावणी करत नाहीत. कदाचित कंपन्यांच्या दबावात आज रायगड जिल्ह्याचे कृषी आणि पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील यांच्या समवेत आज मीटिंग झाली. या मीटिंगचं कारण असं होतं, गेल्या 2 वर्षभरामध्ये जे कुक्कुटपालनाविषयी वेगवेगळे GR पारित केलेत, त्या GRची व्यवस्थित अंमलबजावणी न झाल्यामुळं जिल्ह्यातील किंवा महाराष्ट्रातील बऱ्याच शेतकऱ्यांची सध्या उपासमारीची वेळ येत आहे. हे 2 वर्षापूर्वीचे निघालेले GR जर खालचे प्रशासन लावत नसतील, त्याचं कारण काय? त्याचं कारण जर वेगळं असेल किंवा लोकांच्या मनात जर आमच्या संशय येत असेल, तर सभापती साहेबांनी आता आम्हाला एक आश्वासन दिलंय की येत्या काही दिवसामध्ये पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांची मीटिंग लावून या संबंधितचे सगळे विषय घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करू. परंतु ह्या अडचणी सुटतील, परंतु आजपर्यंत जे झालेले शासन निर्णय का लागू केले नाहीत, त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकार किंवा खालचं प्रशासन का सक्षम नाही, त्याच्यामध्ये सध्या महाराष्ट्रातील लाखो कुक्कुटपालन असतील, पशुपालन यांच्या मधामध्ये शंकेची पाल चुकचुकत आहे. तरी याचा विचार करून आताच्या ज्या चालू अधिवेशन जो आताचा अधिवेशन आहे, ह्या अधिवेशनमध्ये हा विषय घेऊन माननीय पशुसंवर्धन मंत्री या पंकजाताई मुंडे जर खाली प्रशासन जर वरील अधिकाऱ्यांचे आदेश जर पाळत नसतील, तर अशा प्रशासनाविषयी काय कारवाई करणार आहेत किंवा ज्या पशुसंवर्धन पशुपालकांसाठी नवीन योजना आणलेल्या आहेत, त्याबद्दल आम्ही पशुधन खात्याचे खरोखर आभारी आहोत, त्यांचं अभिनंदनही करतो. परंतु आताच्या परिस्थितीमध्ये लाखो शेतकरी कुक्कुटपालन व्यवसाय करत आहेत. ते करत असताना त्यांना येणाऱ्या अडचणी, त्या अडचणीमुळे बरेच कुक्कुटपालक आता आपला व्यवसाय बंद करून सध्या वेगळ्या व्यवसायाकडे वळत आहेत किंवा ते सध्या त्यांना आधार नसल्यामुळे ते आता सध्या निराशेच्या छायेमध्ये आहेत. तरी याचा पहिला विचार करून पशुसंवर्धन खात्याने चाललेल्या सध्याच्या अन्याय करणाऱ्या व्यवसायाला वाचवावे असे आमचे मत आहे.